सो हेलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शनचा डिफरन्शिएशन स्टडी केला होता. या लेक्चरमध्ये आपण काही सॉल्व्ड न्यूमरिकल्स घेतोय. एक्सरसाइज 1.3 च्या आधीचे काही सॉल्व्ड न्यूमरिकल्स घेतोय आणि एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 हा कम्प्लिटली सर्व क्वेश्चन्स त्यातले आपण अटेम्प्ट करूया. तर पहा त्यातला फर्स्ट सम, सॉल्व्ड न्यूमरिकल मधला फर्स्ट सम आहे हा. पहा x raised to m, x raised to m into y raised to n, it is given as x plus y raised to m plus n. हा गिवन डेटा आहे. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की dy by dx हा y डिवाइड बाय x आहे. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे dy by dx हा y डिवाइड बाय x आहे. सर्वात आधी मी तुम्हाला हे एक गोष्ट सजेस्ट करतो की मी इथे 3 प्रूफ घेतोय. ओके, तर त्यांना ऍज अ फॉर्म्युला म्हणून आपण लक्षात ठेवणार आहे. जसं की हा ऍज अ फॉर्म्युला म्हणून आपण हे लक्षात ठेवणार आहे. ओके, याचा यूज ना आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये होईल फ्रॉम एक्सरसाइज 1.3. म्हणजे पाहता क्षणी आपण आन्सर देऊ शकतो. यामधले काही जे सम्स आहेत हे फॉर्म्युलेज यूज करून ओके आपण त्या सम्सला जस्ट पाहून डायरेक्टली आन्सर आपण त्यांना क्लेम करू शकतो. तर पहा x raised to m y raised to n is equal to x plus y raised to m plus n. This is given. So we need to prove that dy by dx is equal to y divided by x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर काय करतोय पहा, मी जस्ट लॉग घेतोय. दोन्ही साइडला मी लॉग घेतोय. ओके, सो लॉग ऑफ x raised to m y raised to n okay can be written as log of x plus y raised to power m plus n. तर पहा दोन टर्म्स आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर आहे, परत टर्म्स आहे, इथे एक टर्म आहे, परत त्यांचं पॉवर काहीतरी आहे m plus n. सो प्रिफर करूया आपण की लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन इथे यूज करूया. तर पहा मी इथे एक फॉर्म्युला यूज करतोय लॉग ए बी. आपल्याला माहिती लॉग ए बी म्हणजे काय असतो, लॉग ए प्लस लॉग बी दॅट इज इक्वल टू. आता हे पहा हा जो काही पॉवर आहे ना, हा पॉवर इथे येतो. दॅट मीन्स हा m plus n बनतो, m plus n इंटू लॉग ऑफ x प्लस वाय. या फॉर्मॅटमध्ये बनेल तो. परत पहा हा पॉवर इथे जाईल, इव्हन हा पण पॉवर इथे जाईल. दॅट मीन्स दिस इज m इंटू लॉग x. ओके, दिस इज n इंटू लॉग y. ओके, दॅट इज इक्वल टू m plus n इंटू लॉग ऑफ x प्लस y बनून जाईल. तर आता आपण डिफरन्शिएट करायला स्टार्ट करूया. मी जस्ट इथे मेन्शन करतो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला आपण x ने डिफरन्शिएट करूया. ओके, तर पहा काय m हा कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट ॲज इट इज. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला 1/x असतो, 1/x. ओके, प्लस n हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, पण हा x नाहीये ना, सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. सो dy by dx मेन्शन करतोय मी इथे. ओके, दॅट इज इक्वल टू m plus n. m plus n हा कॉन्स्टंट आहे. ओके, पहा आता तुम्ही सांगा लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1/x. सिंपल आहे, पण इंटू करणार कारण की हा x नाहीच आहे ना, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करणार आपण. सो x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह असतो dy by dx. तर इथेपर्यंत आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे हे. आता आपण काय करूया पहा, इथून पुढचा अप्रोच आपल्याला माहितीच आहे की dy by dx एक साइडला घ्यायचे आणि बाकी सर्व टर्म्स सेकंड साइडला. ओके, आणि dy by dx आपण व्हॅल्यू फाइंड करायचा. तर मी इथे हे मेन्शन करतो, आधी मी मल्टिप्लाय करून घेतो आतमध्ये. ओके, सो हा काय बनेल पहा, m by x plus n by y into dy by dx. ओके, that is equal to हे पहा m plus n by x plus y into 1 म्हणजे काय राहणार, m plus n by x plus y. त्यानंतर परत प्लस पहा हे इंटू dy by dx काय, m plus n डिवाइड बाय x plus y इंटू काय dy by dx. तर हा असा बनून जाईल. तर आता मी काय करतो पहा, मी हा पार्ट थोडंसं रब करतो. ओके, स्पेस कन्स्ट्रेंट आहे थोडासा. काय करायचं आपल्याला, हा dy by dx या साईडला घेऊन जायचा, राईट हँड साईडला. ओके, आणि जस्ट dy by dx चा व्हॅल्यू फाइंड करायचं. सिंपल आहे. तर पहा तर पाहिलं रे आपण काय करूया, dy by dx एक साइडला करूया. ओके, सो मी इथे m by x मेन्शन करतोय, m by x, आणि हा जो आहे ना हा लेफ्ट हँड साइडला आणतो मी. सो मायनस ऑफ m plus n डिवाइड बाय x plus y मेन्शन करतो. दॅट इज इक्वल टू राईट हँड साइडला काय आहे पहा, m plus n by x plus y इंटू dy by dx. ओके, आणि हा dy by dx त्या साइडला जाऊन मायनस, सो मायनस n by y इंटू dy by dx असं बनून जाईल तो.
आता मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, हा इथे येऊन मल्टिप्लाय, सो m इंटू एक्स एम एक्स प्लस एम वाय, ओके, मायनस ऑफ एम एक्स, ओके, मायनस ऑफ एन एक्स डिवाइड बाय काय होईल रे, एक्स इंटू एक्स प्लस वाय, ओके. आता जर का मी इथे dy बाय dx कॉमन करणार आहे, आपण इथे दोन्ही ठिकाणून dy बाय dx कॉमन करू, मग इथे काय बनेल m प्लस एन बाय एक्स प्लस वाय मायनस ऑफ एन डिवाइड बाय वाय असा बनून जाईल. आता आपण इथे पण इव्हन क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो ना, इथे काय बनेल पहा, एम एक्स कॅन्सल बनेल, ओके. सो एम वाय मायनस एन एक्स डिवाइड बाय एक्स इंटू एक्स प्लस वाय, ओके. इथे मी dy बाय dx कॉमन केलेला आहे, इथे काय बनेल पहा, एम वाय, ओके, एम वाय प्लस एन वाय मायनस एन एक्स, ओके, मायनस ऑफ एन वाय होल डिवाइड बाय वाय इंटू एक्स प्लस वाय. तर पहा एक्स प्लस वाय असंही कॅन्सलच होईल, ठीक आहे, चलो. सो मायनस एन वाय प्लस एन वाय असंही कॅन्सलच होईल. इथे एम वाय मायनस एन एक्स आहे की नाही, इव्हन इथे पण एम वाय मायनस एन एक्स आहे, इव्हन तो पण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फायनली होईल काय पहा, इथे फक्त 1/x राहील, फायनली काय इथे फक्त 1/x राहणार आणि इथे काय राहणार पहा, dy बाय dx इंटू इथे 1/y राहणार, पहा ना, हे एम वाय मायनस एन एक्स हा पण कॅन्सल, ओके. म्हणजे तिथे फक्त 1/y राहणार. सो y जर का या साईडला येईल, सो y बाय एक्स कॅन बी रिटन एज dy बाय dx. सो दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज नथिंग बट y डिवाइड बाय x, जो की आपण प्रूव्ह केलेला आहे. पण हा आपल्याला ॲज अ रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे, x रेस टू m y रेस टू n हा जर का x रेस टू m y रेस टू n हा जर का या दोघांचं ऍडिशन, बेसचं ऍडिशन, पॉवरचं पण ऍडिशन असं जर का असेल, देन व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज y बाय x. इतकं फक्त लक्षात ठेवूया आपण. तर सेकंड क्वेश्चन पाहाल, साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये एक टर्म दिलेला आहे, तर तो जनरल फॉर्मॅट पहा काय, पी क्यू, ओके, एक्स वाय किंवा एक्स वाय असं तुम्ही लक्षात ठेवाल. पॉवर सर्व ठिकाणी सेम, एम सर्व ठिकाणी पॉवर हा सेम असला पाहिजे. इन केस हा व्हॅल्यू जर का कॉन्स्टंट असेल, देन व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इट बिकम्स y डिवाइड बाय x अगेन. आपण प्रूव्ह करूया, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मी इथे हा रिझल्ट मेन्शन करतोय, हा फर्स्ट समचा रिझल्ट आहे, याच्या आधीचा जो सम केलेला त्याचा रिझल्ट मी इथे मेन्शन केलेला आहे. काय होता पाहतो, x रेस टू m y रेस टू n, ओके. बेसचं पण ऍडिशन, पॉवरचं पण ऍडिशन जर का हे असं असेल, देन dy बाय dx व्हॅल्यू इट कॅन बी रिटन ॲज y डिवाइड बाय x. नाउ सेकंड, इथे f लिहिलेलं आहे मी, इथे साइन आहे, f रिप्रेझेंट्स फंक्शन, म्हणजे तिथे काही पण असू शकतं, लाईक साइन असेल तरी चालेल, कॉस असेल तरी चालेल, टॅन चालेल, सेक चालेल किंवा लॉग चालेल, ओके, लॉग पण चालेल, या सर्व गोष्टी चालतात तिथे. पण ब्रॅकेटमध्ये आतमधला फॉर्मॅट जर का तुम्ही पाहणार आहे, आतमधला जर का तुम्ही फॉर्मॅट पाहाल, तर आतमधला फॉर्मॅट काय आहे पहा, ओके, पी क्यू एक्स वाय, पण एक्स वायचा सर्वांचा पॉवर सेम असला पाहिजे, एम, ओके. आता या पर्टिक्युलर सम मध्ये मायनस आणि प्लसचा कॉम्बिनेशन दिला इथे, पण मायनस प्लस असेल तरी चालेल किंवा प्लस मायनस असेल तरी पण चालतं. जर का याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल ना, याची व्हॅल्यू जर का कॉन्स्टंट असेल, तर dy बाय dx चा व्हॅल्यू हा y डिवाइड बाय x या फॉर्मॅटमध्ये असतो. आपण आधी हे प्रूव्ह करूया, ओके. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधले जे सम्स आहेत त्याच्यासाठी हा रिझल्ट आपण यूज करूया. विदिन मीन्स 5-6 सेकंड आपण डायरेक्टली आन्सर क्लेम करू शकतो असे सम्स पाहून. तर पाहाल काय, फर्स्ट स्टेप काय करतोय पहा, मी इथे p इंटू एक्स रेस टू m मायनस q इंटू y रेस टू m डिवाइड बाय p इंटू एक्स रेस टू m प्लस q इंटू y रेस टू m, याला मी साइन इनवर्स ऑफ r लिहितो. साइन तिकडे गेल्यानंतर साइन इनवर्स ऑफ r बनेल. आणि पहा ना, r हा कॉन्स्टंट असल्यामुळे, ॲज r इज अ कॉन्स्टंट, साइन इनवर्स ऑफ कॉन्स्टंट तो पण एक कॉन्स्टंटच असणार आहे, तो पण एक नवीन कॉन्स्टंट असणार काहीतरी, ओके. तर मी काय करतोय पहा, p इंटू एक्स रेस टू m मायनस q इंटू y रेस टू m डिवाइड बाय p एक्स रेस टू m प्लस q इंटू y रेस टू m दॅट इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, काहीतरी मी s कन्सिडर करतोय. हा कॉन्स्टंटच असेल काहीतरी, मी त्याला जस्ट s असं कन्सिडर केलेलं आहे. तर आता काय होईल पहा, p एक्स रेस टू m मायनस q y रेस टू m दॅट इज इक्वल टू, हे मल्टिप्लाय होईल इथे, ओके. सो ps एक्स रेस टू m, ओके, प्लस qs y रेस टू m हा असं बनून जाईल. तर तुम्ही लक्षात ठेवा, p q आणि s हे कॉन्स्टंट आहेत. आता मी काय करतोय पहा, x वाले टर्म मी x साईडला घेतो, x वाले टर्म x साईडला, म्हणजे मी काय करेन पहा, p एक्स रेस टू m, ओके, पहा, मायनस ps
x रेस टू m. ओके, दॅट इज इक्वल टू qs y रेस टू m. ओके, मायनस आहे हा, तो त्या साईडला जाईल तर प्लस होईल. काय होईल? प्लस q इंटू वाय रेस टू काय आहे तिथे m. आता जर का मी इथे x रेस टू m कॉमन करेन ना, तर काय बनेल माहिती का? p मायनस ps बनेल. ओके, दॅट इज इक्वल टू इथून जर का मी y रेस टू m कॉमन करेल तर हा काय बनेल? qs प्लस q हा असा बनून जाईल. तर आता पुढे करायचं काय आहे पहा आपल्याला. आपण ना y रेस टू m आणि x रेस टू m, ओके, यांना ॲज इट इज इथे मेन्शन करून हा जो काही आहे ना हा, ओके, या दोघांना डिवाइड करूया. म्हणजे हा बेसिकली या साईडला जाईल. म्हणजे काय बनेल पहा, x रेस टू m कॅन बी रिटन ॲज y रेस टू m. x रेस टू m कॅन बी रिटन ॲज y रेस टू m इंटू काय रे हा qs प्लस q डिवाइड बाय हा तिकडे जाऊन डिवाइड म्हणजे p मायनस ps. तर हा या फॉर्मॅटमध्ये बनून जाईल. आता लक्षात घ्याल काय, q कॉन्स्टंट, हे पहा p q आणि r आणि इव्हन हा s हे सर्व काही कॉन्स्टंट होते. साइन इनवर्स r हा कॉन्स्टंट होता ना, r कॉन्स्टंट असल्यामुळे साइन इनवर्स r हा पण कॉन्स्टंट होता, म्हणजे s पण कॉन्स्टंट आहे. तर या सर्व गोष्टी कॉन्स्टंट आहेत. मग या सर्व कॉन्स्टंटला आपण एकच कॉन्स्टंट काहीतरी रेफर करूया, जसं की t रेफर करतोय मी. सो x रेस टू m कॅन बी रिटन ॲज y रेस टू m इंटू t, मी असं मेन्शन करू शकतो इथे. ओके, तर पहा आता आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करूया. मी इथे मेन्शन करतो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. दोन्ही साईडला मी डिफरन्शिएट करतोय. पहा एक्स रेस टू एन चा डिफरन्स डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा, n इंटू एक्स रेस टू n मायनस वन, म्हणजे m मायनस वन बनेल इथे. दॅट इज इक्वल टू, आता पहा कॉन्स्टंटला जर ॲज इट इज मेन्शन करायला लागतं. सांगा रे, y रेस टू m चा डेरिव्हेटिव्ह, याला x कन्सिडर करणार ना आपण, डमी x रेस टू m चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, m इंटू एक्स रेस टू m मायनस वन. पण इंटू करणार तो डमी x असल्यामुळे, तर डमी x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy बाय dx. तर पहा m आणि m इथे कॅन्सल होऊन जाईल. आता सांगा बरं dy बाय dx चा व्हॅल्यू, dy बाय dx चा पण व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. ओके, इथे असेल x रेस टू m मायनस वन, ओके, डिवाइड बाय y रेस टू m मायनस वन. ओके, हा t पण इकडे येऊन डिवाइड होईल, 1 डिवाइड बाय t बनेल अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. तर ही dy बाय dx ची अशी व्हॅल्यू असणार. पण आपल्याला dy बाय dx हे प्रूव्ह करायचं y बाय x इतका असला पाहिजे. तर काही आणखीन सिम्प्लिफिकेशन होतं का चेक कराल. आता इथे t हा अनवॉन्टेड आहे, तर आपण काम करूया t चा व्हॅल्यू फाइंड करण्याचा ट्राय करूया. तर इथे पाहाल बरं, मी t ला असं लिहू शकतो, t कॅन बी रिटन ॲज x रेस टू m बाय y रेस टू m. पहा ना, t चा व्हॅल्यू x रेस टू m बाय y रेस टू m असं लिहू शकतो ना आपण. सो मी t च्या जागी काय लिहितोय पहा, t च्या जागी काय लिहिणार मी, x रेस टू m बाय y रेस टू m असं लिहिणार मी. आता y रेस टू m वरती जाईल ना, सो y रेस टू m इथे बनेल मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, याला सिम्प्लिफाय करायचं. आता बस याला सिम्प्लिफाय केलं की डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, तर आता पहा काय होतं. आता ज्यावेळेस dy बाय dx असं लिहितोय मी, dy बाय dx, हे पहा हे y रेस टू m येणार आहे. मी y रेस टू m ला y रेस टू m मायनस वन इंटू y रेस टू वन असं लिहू शकतो. पहा नीट, y रेस टू m कॅन बी रिटन ॲज y रेस टू m मायनस वन इंटू y रेस टू वन. बेस तर सेम आहे, पॉवरचं ॲडिशन म्हणजे मायनस वन प्लस वन असंही कॅन्सल, सो y रेस टू m च येतो. इंटू एक्स रेस टू m मायनस वन ॲज इट इज मेन्शन केला मी. ठीक आहे, y रेस टू m मायनस वन ॲज इट इज मेन्शन करतोय. हे पहा एक्स रेस टू m कॅन बी रिटन ॲज एक्स रेस टू m मायनस वन इंटू एक्स रेस टू वन. पहा बेस सेम आहे, पॉवरचं जस्ट ॲडिशन करायला लागेल. मायनस वन प्लस वन असंही कॅन्सल होऊन एक्स रेस टू m असं बनेल तो. मग असं केल्याने काय होतं, हा कॅन्सल होतो, इव्हन हा पण कॅन्सल होतो. सो y रेस टू वन बाय एक्स रेस टू वन इज नथिंग बट y बाय x ना. दॅट मीन्स dy बाय dx इज नथिंग बट y डिवाइड बाय x, जे की आपण प्रूव्ह केलेलं आहे इथे. पण हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हा ॲज अ रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. काय रिझल्ट आपला हा फंक्शन, इथे साइन चालेल, कॉस चालेल, टॅन चालेल, कॉट चालेल, सेक चालेल, कोसेक चालेल, लॉग चालेल. ओके, फॉर्मॅट पहा, आतमधला फॉर्मॅट काय आहे, p q एक्स वाय रेस टू पॉवर m रेस टू पॉवर m आहे. ओके, मायनस आहे प्लस आहे, किंवा दुसरा कॉम्बिनेशन पण चालतो, इथे प्लस असेल आणि इथे मायनस असेल तरी पण काही फरक नाही पडत. आता मी ते जस्टिफाय करतो की कसं काय फरक नाही पडत. समजा ॲज्युम करा जस्ट की इथे प्लस असला असता, इथे प्लस असला असता, इथे मायनस असला असता, पण हा तर कॉन्स्टंटच आहे ना. म्हणजे समजा हाच प्रोसेस आपण कंटिन्यू करतोय. ओके, सो साइन इनवर्स इकडे जाईल, साइन इनवर्स आर बनेल, वरती प्लस आहे, ओके, वरती प्लस आहे, खालती मायनस आहे. ठीक आहे, पण हा तर कॉन्स्टंट आहे. ओके, आपण काय करूया, आता उलट करूया, रेसिप्रोकल करूया, एक्झॅक्टली रेसिप्रोकल करूया.
एक्झॅक्टली रेसिप्रोकल केला म्हणजे याचा एक्झॅक्टली उलटा झाला तर हा असाच बनेल ना, पी एक्स रेस टू एम मायनस क्यू वाय रेस टू एम ओके डिवाइड बाय पी एक्स रेस टू एम प्लस क्यू इंटू वाय रेस टू एम असंच बनेल ना. आणि इथे पण तर रेसिप्रोकल करायला लागेल दुसऱ्या साईडला, म्हणजे हा 1/s बनेल. 1/s इज ऑल्सो कॉन्स्टंट, मग त्या 1/s च्या कॉन्स्टंटला मी c बोलू शकतो परत. मग इथून पुढचा प्रोसेस सेम ॲज इट इज असंच कंटिन्यू होईल. दॅट मीन्स dy बाय dx इज इक्वल टू परत y/x यायला लागेल आपल्याला. म्हणजे प्लस मायनस साईन इतकं बेसिकली प्रॉब्लेम क्रिएट करत नाहीयेत. ओके, बस कॉम्बिनेशन पाहिजे, मायनस असेल तर प्लस पाहिजे, वरती प्लस असेल तर खालती मायनस पाहिजे. बस असा फॉर्मॅट जर का असेल देन dy बाय dx व्हॅल्यू इट शुड बी इक्वल टू y डिवाइड बाय x असं मॅच झालं पाहिजे. तर जर का फंक्शन मध्ये आपण काय बोललो होतो की इथे काय असलं तर चालेल, साइन कॉस कोसेक टॅन लॉग असेल तरी चालेल, किंवा आणखीन भरपूर काही पॉसिबिलिटीज आहेत. तर ना रे इथे काय आहे हे लक्षात ठेवण्यामध्ये जर का डिफिकल्टी होत असेल तर तुम्ही मेन अप्रोच पाहून घ्या एक्झॅक्टली की इथे जो कोणी होता ना तो आपण त्या साईडला टाकलेला आणि त्याला साइन इन्व्हर्स किंवा जो काही असेल कॉस इन्व्हर्स बनेल, टॅन इन्व्हर्स बनेल. इथे जर का लॉग असला असता, अज्युम करा की इथे जर का लॉग असला असता, ओके, तर लॉग टू द बेस समथिंग काहीतरी असलं असतं, ई आहे समजा बेस, ओके, तर हा लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल करते वेळी मी काय केलं असतं, ई रेस टू पॉवर आर केलं असतं ना आपण, ई रेस टू पॉवर आर इज इक्वल टू हे असं मेन्शन केलं असतं ना. तर लक्षात आपल्याला हे घ्यायचं आहे की इथे काय आहे हे मॅटर नाही करत. हा अल्टिमेटली त्या साईडला जाऊन साइन इनवर्स आर बनला होता. काय बनला होता? साइन इनवर्स ऑफ आर बनला होता. ओके, म्हणजे अल्टिमेटली हा त्या साईडला जाऊन कॉन्स्टंट बनतो. काय बनतो? कॉन्स्टंट बनतो. मग जर का असा फॉर्मॅट असेल ना तर मग dy बाय dx हा y बाय x असतो. आपण असं लक्षात ठेवूया बेटर f च्या ऐवजी. तर मी तुला जस्ट f रब करतोय. ओके, आणि मी काय बोलतोय रे, कारण की हा f तिकडे गेल्यानंतर f इनवर्स ऑफ कॉन्स्टंट बनला होता, दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो बेटर आपण असं लक्षात ठेवूया, आणखीन थोडंसं कन्फ्युजन दूर करूया. ओके, तर हा जो फॉर्मॅट आहे पी क्यू एक्स वाय एम 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 पॉवर एम इज इक्वल टू जर का कॉन्स्टंट या फॉर्मॅटमध्ये तुम्ही मेन्शन केलं, ओके, तर डायरेक्टली dy बाय dx हा y डिवाइड बाय x असतो. इथे प्लस मायनस साइन स्विच होऊ शकतात. मायनस असेल प्लस, ओके, प्लस असेल मायनस, हे स्विच होऊ शकतात. ओके, इन दॅट केस व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डायरेक्टली y डिवाइड बाय x. आपण त्याला तसं मेन्शन करेन. तर पाल एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 हा. एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4. शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. आपल्याला dy बाय dx हा y डिवाइड बाय x असं प्रूव्ह करायचं आहे. थोडंसं आपण एंट्रन्स अप्रोच ठेवूया आपण इथे. एंट्रन्स मध्ये शो दॅट प्रूव्ह दॅट असं नसतं. एंट्रन्स मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. dy बाय dx चा व्हॅल्यू फाइंड करायचा असतो आपल्याला. ओके, तर आपण काय करूया पहा, फर्स्ट सम जस्ट रिलेट करा तुम्ही. फर्स्ट आपला जो फॉर्म्युला होता ना, x रेस टू m y रेस टू n. पहा काय, x रेस टू m y रेस टू n, x रेस टू m y रेस टू n, x प्लस वाय रेस टू 12 ला मी 7 प्लस 5 लिहू शकतो ना. 12 ला मी 7 प्लस 5 लिहू शकतो ना. आपण इथे काय बोललो होतो, बेसचा पण ऍडिशन, पॉवरचा पण ऍडिशन. पहा, बेसचा ऍडिशन म्हणजे x प्लस वाय, पॉवरचा ऍडिशन म्हणजे ऑटोमॅटिकली 12च बनला ना, 7 प्लस 5. असं जर का असेल देन ऑटोमॅटिकली dy बाय dx व्हॅल्यू काय असतो रे, dy बाय dx हा y डिवाइड बाय x असतो. dy बाय dx हा y डिवाइड बाय x असतो. सो आपण डायरेक्टली एंट्रन्स मध्ये हे डायरेक्टली क्लेम करू शकतो पाहून की dy बाय dx हा डायरेक्टली y डिवाइड बाय x हा असा असणार. पण आता बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने जर का तुम्ही स्टडी करत असाल तर हे आपल्याला प्रूव्ह करायला लागेल. ओके, तर मी काय करतोय पहा, मी आधी सर्व सम्स क्वेश्चन नंबर 4 मधले सर्व सम्स एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने आधी आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 2 फॉर्मॅट पाल, बेसचा ऍडिशन एक्स वाय एक्स प्लस वाय, ओके, पॉवरचा ऍडिशन p प्लस 4 आहे ना. ओके, असं असेल तर डायरेक्टली आपण क्लेम करू शकतो ना dy बाय dx किती असला पाहिजे, dy बाय dx हा y डिवाइड बाय x असला पाहिजे. सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज y डिवाइड बाय x. विदिन सेकंड आपण हे डिटेक्ट करू शकतो. आता इथे पाहाल काय, हा जर का तुम्ही चेक कराल ना तर हा फॉर्मॅट बनतोय बरं. तो दाखवतोय मी कसं काय. सेक तिकडे गेल्यानंतर सेक इनवर्स बनेल. x रेस टू 5 प्लस y रेस टू 5, ओके, x रेस टू 5 मायनस y रेस टू 5 दॅट इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ a स्क्वेअर ना. आता तुम्ही सांगा, a इज अ कॉन्स्टंट, a स्क्वेअर पण कॉन्स्टंट असेल आणि सेक इनवर्स a स्क्वेअर तो पण कॉन्स्टंट असेल. म्हणजे ना रे, हा जो काही आहे ना हा राईट हँड साइड तो आपला डेफिनेटली कॉन्स्टंटच असणार आहे. ओके, आता मग फॉर्मॅट पहा बरं तो मॅच करतो का. आपला काय होता पी क्यू. ओके, काय इथे p हा 1 आहे, q पण 1 आहे. सो 1 1 1 1 आहे सर्व ठिकाणी बरोबरच ना. पी क्यू करेक्ट आहे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. इथे प्लस आणि मायनसचा कॉम्बिनेशन आहे, प्लस आणि मायनसचा कॉम्बिनेशन, काही प्रॉब्लेम नाही आहे.
एक्स वाय असला पाहिजे. पहा ना, एक्स वाय असला पाहिजे, आहे ना इथे एक्स वाय पॉवर सेम असले पाहिजे, पॉवर सेम असले पाहिजे. असं जर का असेल डायरेक्टली dy बाय dx व्हॅल्यू इज नथिंग बट y डिवाइड बाय x. हे लक्षात ठेवा ना, ते दोन रिझल्ट खूप व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवाल. मेजॉरिटी ऑफ सम क्वेश्चन नंबर 4 मधले आपण असेच सॉल्व्ह करू शकतो. जसे क्वेश्चन नंबर 4 पहा, आता 4 मधला फोर्थ सबटाइप पहा. मी काय करेन, टॅन इनवर्स जर का त्या साईडला जाईल तर तो टॅन बनेल, म्हणजे 3x² मायनस 4y² डिवाइड बाय 3x² प्लस 4y². ओके, दॅट इज इक्वल टू टॅन ऑफ a² बनेल, टॅन a² बनेल ना तो. a इज अ कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा टॅन हा पण कॉन्स्टंट असेल, म्हणजे हा डेफिनेटली कॉन्स्टंटच असणार आहे. आता पहा, फॉर्मॅट जर का सॅटिस्फाय होत असेल आपला, ओके, देन विल क्लेम दॅट dy बाय dx व्हॅल्यू इज y बाय x. तर पहा, PQ, ओके चलो, PQ, ओके, P इज 3, Q इज 4, ठीक आहे, 3 4 डन. मायनस असेल तर प्लस, ठीक आहे, मायनस असेल तर प्लस, बरोबर आहे. यानंतर एक्स वाय आहे ना, पॉवर सेम, पॉवर सर्वांचा पॉवर सेम. इन दॅट केस व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज नथिंग बट y डिवाइड बाय x. हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे, हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट प्रूव्ह केला आहे. ओके, तर मग तुम्ही इथे x² जागी x³ करा, y³ करा, x³ करा, y³ करा, तरी पण y बाय x येईल. x⁻7 करा, y⁻7, x⁻7, y⁻7, तरी y डिवाइड बाय x येईल. इथे 3 च्या जागी मी 9 करतो, 9 4 करेन, तरी पण y डिवाइड बाय x असेल. असे इन्फायनाइट सम बनू शकतात. पण आपण एक सम जरी प्रूव्ह केला ना, हे सर्वच्या सर्व सम्स ऍज इट इज आपण प्रूव्ह केल्यासारखेत. ओके, आता पहा क्वेश्चन नंबर 5 पहा. कॉस इनवर्स त्या साईडला जाईल, कॉस बनेल. ओके, सो 7x⁻4 प्लस 5y⁻4 डिवाइड बाय 7x⁻4 मायनस 5y⁻4 दॅट इज इक्वल टू कॉस ऑफ टॅन इनवर्स ऑफ a. सो हा तर कॉन्स्टंटच आहे ना, ठीक आहे, चलो हा कॉन्स्टंट असेल. पहा फॉर्मॅट, PQ, ओके, प्लस असेल तर मायनस, ठीक आहे, चलो एक्स वाय पॉवर सेम. मग हा फॉर्मॅट जर का सॅटिस्फाय झाला, डेफिनेटली dy बाय dx चा व्हॅल्यू हा y डिवाइड बाय x असणार. dy बाय dx चा व्हॅल्यू काय असणार, y डिवाइड बाय x असणार. क्वेश्चन 4 मधलाच सबटाइप नंबर 6, सबटाइप नंबर 7 आणि सबटाइप नंबर 8. ओके, हे आपण आता सॉल्व्ह करूया. तर पाहाल रे, बेस काही नाही म्हणजे बेस असणार e. लॉगॅरिथमिक फॉर्मला मी करेल एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट. सो e⁻20, ओके, e⁻20 इट कॅन बी रिटन ॲज हा e⁻20 म्हणजेच आहे ना, म्हणजे x⁻20 मायनस y⁻20 डिवाइड बाय x⁻20 प्लस y⁻20. तर हे लॉगॅरिथमिक फॉर्मला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म करण्याचा हा प्रोसिजर नाही का, बेसचा हा पॉवर दॅट इज इक्वल टू हे. ओके, e⁻20 e हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट रेस टू एनिथिंग हा कॉन्स्टंटच असणार. म्हणजे आपला फॉर्मॅट तो सॅटिस्फाय होतो का चेक कराल तुम्ही, होतो का सॅटिस्फाय. पहा एक्स वाय, ओके आहे ना, एक्स वाय असतंच ना. P is 1, Q is again 1, P is 1, Q is again 1. So PQ सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे नाही का. P आणि Q ची व्हॅल्यू, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, 1 आहे इथे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. सो 1 केलेलं आहे, ठीक आहे. मायनस असेल तर प्लस, चलो मायनस प्लसचा कॉम्बिनेशन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पॉवर सर्वांचा सेम असला पाहिजे, आहे ना. अशा केसमध्ये dy बाय dx ची व्हॅल्यू किती असते रे, y डिवाइड बाय x. सो डायरेक्टली आपण हे पाहून क्लेम करूया की dy बाय dx व्हॅल्यू ही y डिवाइड बाय x असणार आहे. आता या केसमध्ये पाहाल, आता इथे e⁻ हा आहे, दॅट इज इक्वल टू a. ओके, हा a आहे. आता मी दोनही साईडला ओके लॉग घेतोय, तर मी काय करेन पहा, लॉग ऑफ e⁻ x⁻7 मायनस y⁻7 डिवाइड बाय x⁻7 प्लस y⁻7 दॅट इज इक्वल टू लॉग a असं मेन्शन करेन मी. आता पहा बरं, आपल्याला माहिती ना रे, हा पॉवर जो असतो तो इथे येत असतो, म्हणजे काय बनेल, x⁻7 मायनस y⁻7 बाय x⁻7 प्लस y⁻7. इट कॅन बी रिटन ॲज, सॉरी, इंटू काय रे, इंटू लॉग ई ना, इंटू लॉग ई. इट कॅन बी रिटन ॲज लॉग, कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटचा लॉग हा पण कॉन्स्टंटच असेल. आणि आपल्याला माहिती लॉग ईची व्हॅल्यू किती असते, 1, म्हणजे हे काही मेन्शन नाही करत, जस्ट 1च आहे तो. आता मग तुम्ही चेक करा फॉर्मॅट, PQ हा, P is 1, Q is again 1, P is 1, Q is again 1. So PQ मॅच. मायनस असेल तर प्लस आहे, एक्स वाय आहे, पॉवर सर्वांचा सेम आहे. सो असा फॉर्मॅट जर का कॉन्स्टंट असेल, then value of dy by dx is directly y divided by x असं डायरेक्टली आपण क्लेम करू शकतो. आता मी तुम्हाला आणखीन एक सांगतो पहा, की इव्हन हे असं लॉग घेऊन सॉल्व्ह करण्याची पण गरज नाहीये. तुम्ही असा पण तर विचार करू शकता ना, की e⁻ एक काहीतरी आहे, एक गोष्ट. ओके, आणि ती गोष्ट काय रे, ती गोष्ट कॉन्स्टंट आहे.
ई रेस टू पॉवर हा कॉन्स्टंट आहे. मग ई रेस टू समथिंग पॉवर हा कॉन्स्टंट असण्यासाठी हा पण कॉन्स्टंटच असायला हवा ना. जर का हा व्हेरिएबल असेल तर डेफिनेटली हा जर का चेंज होत असेल, सो ई रेस टू हा पॉवर चेंज होत असेल तर डेफिनेटली यांची व्हॅल्यू पण चेंज होईल. पण इथे असं सजेस्ट केलं आहे की ई रेस टू पॉवर हे काहीतरी आहे पॉवर, पण यांची ओव्हरऑल व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट हा कॉन्स्टंटच असायला हवा. सो लॉग वगैरे काही न घेता जस्ट असं पाहून तरी आपण क्लेम करू शकतो की हा कॉन्स्टंट असायला हवा. म्हणजे हा कॉन्स्टंट वाला फॉर्मॅट आहे. सो डायरेक्टली dy बाय dx हा y डिवाइड बाय x बनतो. आता लास्ट पहा सबटाइप नंबर 8. साइन काहीतरी अँगल आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेफिनेटली दिस अँगल इज अ कॉन्स्टंट असंच क्लेम करू शकतो आपण पाहून. म्हणजे ते साइन इनवर्स वगैरे करण्याची पण गरज नाही. मी परत सांगतो प्रोसेस मी काय बोलतोय. साइन एक्स. आता जर का मी तुम्हाला विचारलं की साइन एक्स कॉन्स्टंट आहे का, मग तुम्ही मला काय विचारणार, एक्स ची व्हॅल्यू फिक्स आहे का. मी जर का बोलेल एक्स ची व्हॅल्यू फिक्स आहे 30, म्हणजे काही करा एक्स ची व्हॅल्यू 30 असणार आहे. आणि साइन 30 ची व्हॅल्यू तर हाफ असते ना, माहिती ना आपल्याला, म्हणजे कॉन्स्टंट आहे तो. ओके, परत सांगतोय मी, जर का एक्स ची व्हॅल्यू आपण चेंज करत असेल, इफ यू आर चेंजिंग व्हॅल्यू फॉर एक्स, देन साइन एक्स विल चेंज. ॲग्रीड. दॅट मीन्स साइन एक्स इज नॉट कॉन्स्टंट. पण जर का मी एक्स ची व्हॅल्यू चेंज नसेल करत, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मी फिक्स ठेवली, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मी एक्झॅक्टली 30 ठेवली, पण 30 लिहिण्याऐवजी मी एक्स लिहिणे प्रिफर करतो. आणि मी लक्षात ठेवतो असं, व्हॅल्यू ऑफ एक्स इज नॉट गोइंग टू चेंज. So if value of x is not going to change, sin x it will not going to change. That means sin x is a constant. Okay. So same process मी इथे अप्लाय करतोय ना. Sin of इथे काहीतरी आहे, but overall value is a constant. That means this value has to be constant. ही value constant असायला हवी. ही value constant असेल ना तरच overall याची value constant असेल. That means x cube minus of y cube divided by x cube plus y cube, it should be constant here. जर का नसेल समजणार आहे तर तुम्ही एक काम करा, साइन तिकडे गेल्यानंतर साइन इनवर्स बनतो. ओके, साइन तिकडे गेल्यानंतर साइन इनवर्स ऑफ ए क्यूब बनेल, आणि आपल्याला माहिती साइन इनवर्स ऑफ ए क्यूब, साइन इनवर्स ऑफ कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉन्स्टंट. मग तसं कॉन्स्टंट मेन्शन करा. मग आता तुम्ही फॉर्मॅट चेक कराल, पी क्यू पी क्यू, पी इज 1 क्यू इज 1, पी इज 1 क्यू इज 1, पावर पी क्यू. ओके, मायनस प्लस. ओके, मायनसला प्लस आहे, ठीक आहे. एक्स वाय आहे ना, पावर सर्वांचं सेम आहे, एम. ओके, सो इन दॅट केस व्हॅल्यू ऑफ dy by dx, in that case value of dy by dx that is equal to y divided by x. Okay, ha solved numerical है example number 4. Okay, sec inverse of x cube plus y cube by x cube minus y cube is equal to 2a. मग आपल्याला असं क्वेश्चन आहे पास, शो दॅट dy by dx व्हॅल्यू x स्क्वेअर tan स्क्वेअर a डिवाइड बाय y स्क्वेअर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं इथे. आज जर तुम्ही नोटीस कराल, तुम्ही बोलाल की लास्ट सम मध्ये जसं केलं होतं तसंच प्रोसीड करूया. म्हणजे काय, हा सेक त्या साईडला जाईल. ठीक आहे, चलो. म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब इज इक्वल टू सेक 2a. हा असा बनेल. आता आपल्याला माहिती ना रे, सेक 2a म्हणजेच 1 डिवाइड बाय कॉस 2a. ओके, चलो. ए कॉन्स्टंट असल्यामुळे कॉस 2a पण कॉन्स्टंट, सेक 2a पण कॉन्स्टंट, म्हणजे ही पूर्ण साईड कॉन्स्टंट. आता म्हणजे काय, पी क्यू म्हणजे पी आणि क्यू 1 1 1 1, एक्स वाय आहे ना, प्लस साइन मायनस साइन आहे ना, पॉवर पण सर्वांचं सेम आहे ना. दॅट मीन्स हा कॉन्स्टंट या फॉर्मॅटमध्ये जर का मॅच करत असेल, इन दॅट केस व्हॅल्यू ऑफ dy by dx इट शुड बी इक्वल टू y by x. म्हणजे dy by dx चा व्हॅल्यू ना, dy by dx चा व्हॅल्यू हा y by x असायला हवा होता. dy by dx चा व्हॅल्यू y by x असायला हवा होता. इनफॅक्ट dy by dx चा व्हॅल्यू y by xच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ना y by x लाच मॉडिफाय करून असा पण फॉर्मॅट बनवू शकतो. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये असं सजेस्ट केलेलं आहे की dy by dx चा व्हॅल्यू हा असा आहे, हे प्रूव्ह करा. आपल्याला माहिती की या फॉर्मॅटनुसार dy by dx चा व्हॅल्यू y by x येतो. ओके, पण क्वेश्चन मध्ये असं प्रूव्ह करा बोलतात की y by x प्रूव्ह करा, असं नाहीये इथे. ओके, आपल्याला हे या फॉर्मॅट मध्ये प्रूव्ह करायचं. तर मग आता थोडेसे चेंजेस आणूया आपण. मी इव्हन हे पण प्रूव्ह करून दाखवेन की हा फॉर्मॅट एक्झॅक्टली y by x ची मॅच करतो, ते पण आपण प्रूव्ह करून दाखवूया. पण सर्वात आधी आपण ट्राय करूया की आपण या फॉर्मॅटला आपण मॅच करण्याचं ट्राय करूया. तर पहा, सेक 2a ला मी 1 डिवाइड बाय कॉस 2a लिहिला. आता मी एक्झॅक्टली रेसिप्रोकल करतोय. सो एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब, इथे रेसिप्रोकल केला, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ओके, कॅन बी रिटन ॲज कॉस 2a. आणि आपल्याला कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती, इथे मेन्शन करतोय मी. कॉस 2 थिटा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन.
cos 2 theta is 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta, 1 plus tan square theta. आता त्या फॉर्मॅटमध्ये का आणला पहा आपण, कारण की इथे टू प्रूव्ह मध्ये पाहाल dy बाय dx व्हॅल्यू हा x स्क्वेअर tan स्क्वेअर a च्या फॉर्म मध्ये पाहिजे. सो tan पाहिजे आपल्याला, सो म्हणून मी cos 2a ला मी काय करेन 1 मायनस ऑफ tan स्क्वेअर a डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर a जस्ट असं मेन्शन करूया आपण. आता यानंतर काय पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. सो एक्स क्यूब मायनस वाय क्यूब into 1 plus tan square a that is equal to 1 minus tan square a. पहा 1 minus tan square a into काय x cube plus y cube. आपण असं करेन. आता यानंतर पहा x cube into 1 okay is x cube plus x cube tan square a okay minus y cube into 1 is minus y cube minus of y cube into tan square a that is equal to 1 into x cube is x cube okay 1 into y cube is again y cube. ठीक है चलो. So minus of tan square into x cube, so minus of x cube into tan square a again minus of y cube into tan square a हा आपला फॉर्मॅट बनतोय. आपण चेक करूया काही कॅन्सल होतं का. x cube कॅन्सल ओके. यानंतर पहा आणखीन काही कॅन्सल होतं का, हा वाला पार्ट कॅन्सल होतो पहा. मायनस वाय क्यूब टॅन स्क्वेअर आणि मायनस वाय क्यूब टॅन स्क्वेअर हे दोन्ही पार्ट कॅन्सल होतात. मी हा पार्ट थोडंसं रब करतो इथे. तर आता काय होईल पहा, इथे काय राहील एक्स क्यूब टॅन स्क्वेअर आहे ओके. यानंतर हा जो आहे ना मायनस एक्स क्यूब टॅन स्क्वेअर ए या साईडला येईल ना ओके, म्हणजे परत एक्स क्यूब टॅन स्क्वेअर ए बनेल अँड दॅट इज इक्वल टू पहा हा मायनस वाय क्यूब त्या साईडला गेल्यावरती प्लस वाय क्यूब बनेल, म्हणजे वाय क्यूब प्लस वाय क्यूब इज नथिंग बट 2 इंटू वाय क्यूब. आता हे पहा एक्स क्यूब टॅन स्क्वेअर ए प्लस एक्स क्यूब टॅन स्क्वेअर इज नथिंग बट 2 एक्स क्यूब टॅन स्क्वेअर ए दॅट इज इक्वल टू 2 वाय क्यूब. 2 परत कॅन्सल होईल. आता आपण जर का डिफरन्शिएट केला पहा, या स्टेपमध्ये जर का आपण डिफरन्शिएट केलं तर काय होईल माहिती का रे, एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर ए तर कॉन्स्टंट ना, त्याला ॲज इट इज मेन्शन करायला लागेल आपल्याला अँड दॅट इज इक्वल टू वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. पहा एक्स क्यूब सारखं ट्रीट केलं, डमी एक्सच्या क्यूब सारखं ट्रीट केलं. सो एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर इंटू दिस डमी एक्स, सो डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मेन्शन करायला लागेल मला. तर पहा 3 कॅन्सल होईल, 3 कॅन्सल. सो पहा बरं dy बाय dx चा व्हॅल्यू काय होतो, dy बाय dx इट कॅन बी रिटन ॲज dy बाय dx कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए ओके डिवाइड बाय वाय स्क्वेअर. तर बनून जातो ना dy बाय dx चा व्हॅल्यू बनून जातो ना एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए डिवाइड बाय वाय स्क्वेअर हा फॉर्मॅट बनून जातो. तर आपण ते प्रूव्ह केलं. पण आपल्याला हे पण जस्टिफाय करायचं आहे की हा फॉर्मॅट तर याच्याशी मॅच केला होता तर मग dy बाय dx चा व्हॅल्यू y बाय x पण येऊ शकतो का. डेफिनेटली आलाच पाहिजे त्या फॉर्मॅटनुसार. तर मी प्रूव्ह करून दाखवतो पहा आता. तर पहा इथेपर्यंत आपण काय प्रूव्ह केलेलं आहे पहा, dy बाय dx आपण काय प्रूव्ह केलं, एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए डिवाइड बाय वाय स्क्वेअर हे आपण असं प्रूव्ह केलेलं आहे. आता एक काम करूया आपण. आता जर का dy बाय dx ला तुम्हाला y बाय x प्रूव्ह करायचं असेल तर हे टॅन स्क्वेअर हे अनवॉन्टेड आहे, म्हणजे टॅन स्क्वेअर नको आहे आपल्याला ऍक्च्युली. तर तुम्ही पहा ना या इक्वेशन मध्ये पहा ना, टॅन स्क्वेअरच्या जागी काय लिहू शकता तुम्ही, टॅन स्क्वेअरच्या जागी वाय क्यूब बाय एक्स क्यूब लिहू शकता का. इथेपर्यंत प्रूव्ह केलंच आहे ना आपण. सो टॅन स्क्वेअरच्या जागी मी वाय क्यूब बाय एक्स क्यूब मेन्शन करू शकतो की नाही. सो टॅन स्क्वेअर एच्या जागी मी वाय क्यूब बाय एक्स क्यूब असं मेन्शन करू शकतो. म्हणजे काय बनेल हे इनफॅक्ट वाय स्क्वेअर आणि हे कॅन्सल होईल, म्हणजे वरती वाय बनेल फक्त आणि खालती एक्स बनेल. सो नथिंग बट वाय बाय एक्सच बनेल ना तो फायनली. सो अल्टिमेटली हे वाय बाय एक्सच बनणार आहे. पण आपल्याला या क्वेश्चनमध्ये टॅन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आन्सर फाइंड करायचं होतं म्हणून आपण या वेनी सॉल्व्ह केलेला आहे हा. तर एक्झाम्पल नंबर 5 पाहाल, y is equal to under root of tan x plus again under root of tan x plus again under root of tan x plus असं under root tan x असं कंटिन्यू होत जाईल एंड पर्यंत, इनफायनाइट टर्म्स पर्यंत आपल्याला ते तसं मेन्शन करायचं आहे. तर आता अंडर रूट आहे, आता मी काय करेन डायरेक्टली स्क्वेअर करेन दोन्ही साईडला. पहिले जर वाटलंच मी हे परत मेन्शन करायचं असेल तर हे इथे पाल मी परत मेन्शन करून देतोय अंडर रूट ऑफ tan x प्लस अगेन अंडर रूट ऑफ tan x प्लस अगेन अंडर रूट ऑफ tan x हे इन्फायनाइट टर्म्स पर्यंत होत जाईल. आणि जर का मी इथे स्क्वेअर करेन तर तुम्ही समजू शकता स्क्वेअर आणि हा अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल ओके. स्क्वेअर आणि हा अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल. दॅट मीन्स वाय स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज
tan x प्लस हा अंडर रूट कॅन्सल नाही होणार ना, सो tan x प्लस अगेन अंडर रूट ऑफ tan x प्लस अगेन अंडर रूट ऑफ tan x. हे असं इनफायनाईट टर्म्स पर्यंत होतच जाईल, असं एंड पर्यंत होत जाईल. आता तुम्ही नोटीस करा पहा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू दिस इज tan x प्लस, आता तुम्ही हा विचार करा की हा एक्झॅक्टली काय आहे. हा तर वायच आहे. तुम्ही पहा वाय काय होता, अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस, असंच इनफायनाईट टर्म्स पर्यंत. हेच तर आहे ना, अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x, असं इनफायनाईट टर्म्स पर्यंत होत जाईल हे, बरोबर. तर याला मी इनफॅक्ट वायच लिहू शकतो. आणि आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy बाय dx चा व्हॅल्यू. तर आता पहा वाय स्क्वेअर आहे, tan x आहे आणि y. आता dy बाय dx चा व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतोय पहा, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पहा बरं, 2y इंटू dy बाय dx. पहा ना, वाय स्क्वेअर कन्सिडरिंग दिस ॲज डमी एक्स, एक्स स्क्वेअर सारखा, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2x इंटू डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह मीन्स वायचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy बाय dx, दॅट इज इक्वल टू tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो, tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x प्लस प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह असणार dy बाय dx. पहा ना, वायचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, dy बाय dx. तर आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर मी काय करतो, 2y dy बाय dx देन मायनस ऑफ dy बाय dx. इट कॅन बी रिटन ॲज sec स्क्वेअर x हियर. आता dy बाय dx जर का आपण कॉमन केला तर ब्रॅकेटमध्ये काय बनेल रे, 2y मायनस 1 दॅट इज नथिंग बट sec स्क्वेअर x. तर पहा dy बाय dx चा व्हॅल्यू काय बनेल मग, sec स्क्वेअर x हा तिकडे जाऊन डिवाइड होईल जस्ट. ओके, सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx कॅन बी रिटन ॲज sec स्क्वेअर x जस्ट डिवाइड बाय 2y मायनस ऑफ 1. तेच तर आहे, sec स्क्वेअर x डिवाइड बाय 2y मायनस ऑफ 1. तर ते आपण प्रूव्ह केलेलं इथे. एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 5 आपण आता अटेम्प्ट करूया. सो त्यातला सबटाइप नंबर 1 पाहाल, log of x plus y it is given as log xy प्लस p where p is a constant. p ला त्यांनी कॉन्स्टंट मेन्शन केलेला आहे आणि आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. देन प्रूव्ह दॅट dy बाय dx व्हॅल्यू इज नथिंग बट मायनस ऑफ y स्क्वेअर डिवाइड बाय x स्क्वेअर. तर आता आपण काय करणार पहा, डायरेक्टली डिफरन्शिएट करूया. ओके, सो लॉग याला जर का मी x बोलेन तर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय x इंटू हा डमी x होता ना, सो डमी x चा डेरिव्हेटिव्ह करायला लागणार. सो x डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू, पहा याला मी परत डमी x कन्सिडर करतो. सो लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x असतो ना, इंटू डेरिव्हेटिव्ह करायला लागणार आपल्याला, या डमी x चा डेरिव्हेटिव्ह करायला लागणार, बरोबर. सो x इंटू y चा आपण इथे डेरिव्हेटिव्ह मेन्शन करूया. सो पहा 1 डिवाइड बाय x प्लस y इंटू 1 इज 1 डिवाइड बाय x प्लस y प्लस हा इथे पण जाऊन मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वल टू 1 बाय xy इंटू याला मी u इंटू v रूल अप्लाय करतोय. x as it is, y derivative is dy by dx plus y as it is, x derivative is nothing but 1. So 1 by x plus y plus 1 by x plus y dy by dx that is equal to, आता हे मी मल्टिप्लाय करतो, x कॅन्सल 1 by y dy by dx प्लस y कॅन्सल जस्ट 1 by x च राहील इथे. मग यानंतर काय होईल पहा, आपण dy by dx वाले टर्म्स एक साइडला आणण्याचं ट्राय करूया. dy by dx वाला टर्म एक साइडला आणण्याचं ट्राय करूया. ओके, सो 1 by x plus y इंटू dy by dx. ओके, आणि हा ज्यावेळेस या साइडला येईल त्यावेळेस मायनस ऑफ 1 by y होईल इंटू dy by dx असणार. ओके, पण तो dy by dx मी कॉमन केला इथे. सो 1 डिवाइड बाय x मायनस ऑफ हा या साइडला गेल्यानंतर मायनस बनेल. ओके, सो आता आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. पहा dy by dx ॲज इट इज. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन दिस इज y मायनस ऑफ, पहा y मायनस ऑफ x अगेन y पण इथे जाऊन मायनसच होईल. सो मायनस ऑफ y जस्ट डिवाइड बाय मल्टिप्लिकेशन y इंटू एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू, इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा, एक्स प्लस वाय इथे येऊन 1 ला मल्टिप्लाय, सो एक्स प्लस वाय मायनस ऑफ एक्स इंटू 1 इज मायनस ऑफ एक्स हियर जस्ट डिवाइड बाय मल्टिप्लाय एक्स इंटू एक्स प्लस वाय. यामध्ये हा एक्स प्लस वाय कॅन्सल होऊन जाईल. यामध्ये मायनस वाय प्लस वाय कॅन्सल, इवन मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल. सो dy by dx इंटू मायनस एक्स डिवाइड बाय दिस वाय दॅट इज इक्वल टू दिस वाय डिवाइड बाय दिस एक्स. आता हा y इथे जाऊन मल्टिप्लाय, सो y स्क्वेअर बनेल, x इथे येऊन मल्टिप्लाय, सो x स्क्वेअर बनेल, मायनस साइन जस्ट मी शिफ्ट करतोय, सो मायनस बनेल. दॅट मीन्स dy by dx इज नथिंग बट मायनस ऑफ y स्क्वेअर डिवाइड बाय x स्क्वेअर, जे की आपण प्रूव्ह केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 पहाल, इफ लॉग x क्यूब मायनस y क्यूब डिवाइड बाय x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 2, हे विथ रिस्पेक्ट टू बेस 10 आहे बरं हे. तर हे जर का असं असेल ना तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं. Then prove that dy by dx is equal to minus of 99x square divided by 101y square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर आता आपण काय करूया पहा, हा मी ॲज इट इज क्वेश्चन इथे पेस्ट करतोय. ओके, लॉगॅरिथमिक फॉर्मला मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे काय, 10 to the power 2 can be written as this x cube minus y cube by x cube plus y cube.
आता तुम्ही थोडंसं आयडेंटिफाय कराल की असे सम्स आपण केलोय. पी हे बघा पी क्यू पी क्यू 1 1 1 1 आहे. ओके, एक्स वाय पॉवर सर्वांचं सेम आहे आणि या साईडला कॉन्स्टंट आहे. इन दॅट केस व्हॅल्यू ऑफ dy बाय dx शुड बी इक्वल टू y बाय x असला पाहिजे होता बरं. पण आपल्याला ते म्हणतात की dy बाय dx -99x² बाय 101 y² असं प्रूव्ह करा. म्हणजे होऊ शकतं ना कदाचित, म्हणजे y बाय x ला थोडेसे चेंजेस करून हा असा पण फॉर्मॅट होऊ शकतो. तर तो आपण एंडला तो पॉईंट आपण एंडला डिस्कस करूया. आता जर पहा 10 स्क्वेअरला मी 100 मेन्शन करतोय. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब ॲज इट इज इक्वल टू 100 इंटू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब तिकडे जाऊन मल्टिप्लाय. ना एक्स क्यूब मायनस वाय क्यूब कॅन बी रिटन ॲज 100 एक्स क्यूब प्लस 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. सो आता 100 एक्स क्यूब या साईडला येईल. ओके, सो -100 मायनस ऑफ 100 एक्स क्यूब प्लस दिस इज एक्स क्यूब किती बनेल रे -99 एक्स क्यूब दॅट इज इक्वल टू 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब इज 101 वाय क्यूब. Now we'll just differentiate both sides with respect to t. आपण differentiate करूया. -99 as it is, constant as it is. X cube derivative is 3x square. Okay, that is equal to 101 as it is. Y cube, पहा काय? If I assume this as dummy x, so x cube derivative is 3x square, but this is not x now. So just multiply by derivative of y, that is dy by dx. So 3 will get cancelled here. And value of dy by dx becomes -99x square divided by 101 y square divided by 101 y square. तर हा आपला dy by dx चा व्हॅल्यू असणार. आता एंट्रन्स मध्ये पहा, एंट्रन्स मध्ये असं होऊ शकतं की dy by dx विचारलेला आहे पण हा ऑप्शन नसेल. ओके, first option, second option, third option, fourth option. So for example, say second option is y by x, first option is x by y, minus y by x, third option is minus y by x, and fourth option is for example say none of these. Okay, आता जर का आपण या प्रोसेसनी फाइंड करेन आणि आपला आन्सर हा आला, सो ऑप्शन पाहून वाटेल आपल्याला की नन ऑफ दिस आन्सर प्रिफर करायचं का. पण या ऑप्शनला मॉडिफाय करून कदाचित y by x पण होऊ शकतो, कारण की आपण तो स्टँडर्ड फॉर्म शिकलाच आहे ना असे. ओके, तर मी कसं मॉडिफाय करतोय पहा. -90 हे पहा -99 by 101. ओके, -99 by 101 -99 by 101 can be written as y cube by x cube. ओके, so value of dy by dx हा आहे ना. Now this -99 by 101 can be written as y cube by x cube here. ओके, याच्या जागी मी y cube by x cube लिहिला into x square by y square. तर सिम्प्लिफाय करा बरं, काय होईल हा y स्क्वेअर हा हे कॅन्सल दॅट मीन्स y बाय x होईल ना हा. सो अल्टिमेटली आन्सर इज y बाय x. dy by dx व्हॅल्यू इज y बाय x आहे तो. सबटाइप नंबर 3 पहा, याच्यामध्ये करेक्शन आहे. log x raised to 4 plus y raised to 4 by x raised to 4 minus y raised to 4 and that is given as 2 here to the base 5. क्वेश्चन असा आहे की प्रूव्ह दॅट dy by dx is -12 by 13 x cube by y cube. तर करेक्शन टेक्स्टबुक मध्ये करेक्शन हा आहे की इथे मायनस साइन नाहीये, इथे प्लस साइन करायचं आपल्याला. ओके, तर बघा क्वेश्चन ॲज इट इज मी मेन्शन करतोय. log to the base 5 काय x raised to 4 plus y raised to 4 by x raised to 4 minus y raised to 4 and that is given as 2 here. So 5 raised to power 2, 5 raised to power 2, x raised to 4, y raised to 4 by x raised to 4 minus y raised to 4. 5 raised to 2 25 मेन्शन करतोय हा ॲज इट इज इथे जाऊन मल्टिप्लिकेशन. ओके, सो x raised to 4 plus y raised to 4 can be written as 25 into bracket x raised to 4 minus of y raised to 4 here. So x raised to 4 plus y raised to 4 can be written as 25 into x raised to 4 is 25x raised to 4 minus 25 y raised to power 4, 25 y raised to power 4. आता काय होईल पहा, x raised to 4 minus of 25x raised to 4 can be written as minus 25y raised to 4 minus 25y raised to 4 minus of y raised to 4 here. काय बनेल हा, x raised to 4 minus 25x raised to 4 is minus 24x raised to 4 minus 25y raised to 4 minus y raised to 4 is nothing but minus 26y raised to 4 minus plus होईल. So 24x4 26y raised to power 4. Just divide by 2 here. Just divide by 2. दोन्ही साइडला आपण 2 ने डिवाइड करू. So 12x raised to 4 can be written as 13y raised to 4 here. Now differentiating both sides. दोन्ही साइडला आपण डिफरेंशिएट करूया. 12 as it is. x raised to 4. x raised to n derivatives n into x raised to n minus 1. म्हणजे 4 minus 1 that is 3. Okay, that is equal to 13 as it is. X raised to n derivative is n into x raised to n minus 1 that is equal to 3, but this is not x now, this is dummy x. So just multiply by dummy x derivative means y derivative, that is dy by dx here. 4 will get cancelled here.
ओके. सो dy बाय dx व्हॅल्यू काय लिहू शकतो रे पहा आपण 12 डिवाइड बाय 13 12 डिवाइड बाय 13 x क्यूब डिवाइड बाय y क्यूब. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx हियर. पण ना परत तोच पॉइंट आला आपला की हा फॉर्मॅट आपण नोटीस करतोय तसा आहे p q p q. ओके. x y प्लस मायनस. ओके. पॉवर सर्वांचा सेम अँड व्हॅल्यू ऑफ दिस थिंग इज कॉन्स्टंट. व्हॅल्यू ऑफ दिस थिंग इज कॉन्स्टंट. इन दॅट केस value of dy by dx it should be equal to y by x. पण आता हे कसं प्रूव्ह करणार आपण. तर या पूर्ण प्रोसेस मध्ये मी 12 बाय 13 या स्टेप मधून 12 बाय 13 व्हॅल्यू कॅन बी रिटन ॲज y raised to 4 by x raised to 4. पहा ना 12 by 13 कॅन बी रिटन ॲज y raised to 4 by x raised to 4. सिंपल आहे. सो instead of 12 by 13 I can write y raised to 4 by x raised to 4 into x cube by y cube. ओके. तर इथे जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल ना y raised to 4 by y cube is nothing but y. x raised to 3 by x raised to 4 is nothing but x here. ओके. सो y by x बनेल अल्टिमेटली. पण आपल्याला बस इतकं प्रूव्ह करायचं होतं पहा. या स्टेप पर्यंत प्रूव्ह करायचं आहे. पण जस्ट तुम्ही हे समजून घ्या की एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू हा पण एक मॉडिफिकेशन गरजेचा आहे. Question number 4 pal, subtype number 4, e raised to x plus e raised to y. It is given as e raised to x plus y. Okay, e raised to x plus e raised to y is given as e raised to x plus y here. Then show that आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. Value of dy by dx. Value of dy by dx is minus of e raised to y minus x. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर पाहाल काय क्वेश्चन ॲज इट इज मेन्शन करतो e raised to x plus e raised to y is given as e raised to x plus y. Now just differentiate both sides. दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह करूया. ओके. e raised to x derivative is e raised to x. ओके. प्लस e raised to y derivative is e raised to y. बट y डेरिव्हेटिव्ह करायला लागेल बिकॉज दिस डमी x e raised to x फॉर्मॅट होता. सो y derivative is dy by dx that is equal to e raised to x. If we consider this as x, e raised to x derivative is e raised to x same into as is not x, this dummy x, so just multiply by derivative of this dummy x. या dummy x चा डेरिव्हेटिव्ह मी मल्टिप्लाय करणार. So e raised to x as it is, e raised to y as it is, dy by dx as it is, that is equal to e raised to x plus y. X derivative is 1 and plus y derivative is nothing but dy by dx here. तर पहा आता काय होतं. e raised to x plus e raised to y dy by dx is equal to e raised to x plus y into 1 is e raised to x plus y. Okay. Plus e raised to x plus y into dy by dx is e raised to x plus y into dy by dx. मेन्शन केलं आपण ते. आता पहा काय होतं. e raised to x minus of e raised to x plus y and that is equal to e raised to x plus y into dy by dx minus of this dy by dx त्या साईडला. ओके. सो e raised to y into dy by dx आपल्याला माहिती ना की dy by dx आपण एक साईडला करायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला तो dy by dx कॉमन करायला लागतो. सो e raised to x as it is minus of e raised to x plus y as it is. Okay, that is equal to dy by dx common e raised to x plus y minus of e raised to y. So value of dy by dx can be written as, okay, e raised to x minus e raised to x plus y divide by e raised to x plus y minus of e raised to y. So this is the value of dy by dx. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं पहा. dy by dx is equal to minus of e raised to y minus x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर पाहाला हे आपण आतापर्यंत फाइंड केलेलं आहे. बट या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते प्रूव्ह करायचं. तर काय करू शकतो पहा आपण. Instead of e raised to x plus y, we can write e raised to x plus e raised to y. So instead of e raised to x plus y, I can write e raised to x plus e raised to y here. Instead of e raised to x plus y, I can write e raised to x plus e raised to y here. Okay. पर हे असे कॅन्सलच होणार आहे. e raised to x minus of e raised to x cancel. So न्यूमरेटर मध्ये काय असेल minus of e raised to y divided by denominator e raised to x आहे. Okay, that means ultimately answer becomes minus e raised to y into e raised to minus x होईल ना. e raised to x पावर डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये जाईल तर e raised to minus x बनेल. सो बेस सेम आहे. सो पावर जस्ट एडिशन करेल आपण. ओके, दॅट मीन्स आन्सर शुड बी dy by dx. It should be minus of e raised to y minus of x. So minus of e raised to y minus of x ते आपण इथे फाइंड केलेलं आहे. सबटाइप नंबर 5 पाहाल. Sin inverse of x raised to 5 minus y raised to 5 by x raised to 5 plus y raised to 5 is given as pi by 6. Then we need to prove that value of dy by dx is x raised to 4 by 3 y raised to power 4 here.
तर मी काय करतोय, क्वेश्चन ॲज इट इज मेन्शन करतोय, साइन इनवर्स ऑफ x raised to 5 minus y raised to 5 divide by x raised to 5 plus y raised to 5. It can be written as pi by 6. Okay, that means sine of pi by 6, x raised to 5 plus y raised to 5 can be written as sine of pi by 6. Okay, पहा ना, हे साइन इनवर्स आहे, त्या साईडला जाईल तो sin pi by 6 बनेल. And we know that value of sin pi by 6 is nothing but 1 divided by 2. So 1 divided by 2 can be written as x raised to 5 minus y raised to 5 divided by x raised to 5 plus y raised to power 5 here. तर पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into हा बनेल आणि हा इथे जाऊन मल्टिप्लाय होईल. दॅट मीन्स 2 into x raised to 5 is 2x raised to 5 minus 2 into y raised to 5, 2 into y raised to 5 can be written as 1 into x raised to 5 plus 1 into y raised to 5. तर हा फॉर्मॅट बनेल. x raised to 5 या साईडला, दॅट मीन्स 2x raised to 5 minus of x raised to 5 can be written as y raised to 5 minus त्या साईडला, so plus 2 into y raised to power 5 here. That means x raised to power 5 can be written as 3y raised to power 5 here. Now just differentiate. We'll just differentiate both these sides. X raised to 5 derivative can be written as 5 into x raised to power 4 here. X raised to 5 derivative is 5 into x raised to power 4 can be written as 3. Y raised to power 5 derivative can be written as 5 into y raised to power 4. Pana. X raised to n into x raised to n minus 1. But this is not x, na? So just dummy x. Just multiply by derivative of dummy x. So y's derivative is dy by dx here. So 5 will get cancelled here. So value of dy by dx can be written as x raised to power 4 divided by 3 into y raised to power 4. 3 into y raised to power 4 इथे येऊन divide होईल. So value of dy by dx is x raised to 4 divided by 3 into y raised to 4. 3 into y raised to 4. Subtype number 6 पाहाल, x raised to y is equal to e raised to x minus y. Then we need to prove that value of dy by dx is log x divided by 1 plus log x raised to power 2. तर सर्वात पहिले आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं पहा इथे, दिस इज फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन. फंक्शन रेज टू फंक्शन असेल तर आपण लॉगॅरिथमिक मेथड यूज करतो. ओके, सो आय एम जस्ट टेकिंग लॉग हियर. सो लॉग ऑफ एक्स रेज टू वाय कॅन बी रिटन ॲज लॉग ऑफ ई रेज टू एक्स मायनस वाय मेन्शन करतोय मी. सो वाय इथे जाईल असंही. ओके, दॅट मीन्स वाय इंटू लॉग एक्स can be written as, even ha x minus y ithe येईल, so x minus y into log of e, and we know that log e value is 1, so y into log x can be written as x minus 1 here. तर आता आपण डिफरन्शिएट करूया. Just differentiate both these sides. Okay, so y as it is, log x derivative is 1 by x. u into v अप्लाय करतोय आपण u into v अप्लाय करतोय. जस्ट मी मेन्शन करतो इथे, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, u into v, u as it is, log x derivative is 1 by x. Okay, then plus log x as it is. Okay, log x as it is, y derivative is nothing but dy by dx here. That is equal to x derivative can be written as 1 minus, again y derivative is nothing but dy by dx. Okay, so आता काय बनणार पहा, y divided by x. Okay, y divided by x. 1 या साईडला येईल, so minus of 1 here. Okay, minus of 1. Otherwise dy by dx या साईडला करतो मी. Okay, that means log x into this dy by dx, log x into dy by dx minus dy by dx या साईडला येऊन plus dy by dx can be written as 1 and minus of y by x here. So dy by dx common. So log x plus 1, it can be written as x इथे जाईल. Okay, so x minus y divided by x as it is राहील तिथे. That means value of dy by dx can be written as x minus of y divided by this is x into this is 1 plus log x ना. 1 plus log x त्या साईडला जाऊन डिवाइड होईल ना. तर आपण क्रॉस चेक करूया की एक्झॅक्टली कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर पाहिजे. dy by dx is log x by 1 plus log x whole square या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. सो इथे 1 plus log x तर आहेच आहे, बस या फॉर्मॅटला आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायला लागेल. वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ x minus y by x. वी नीड टू फाइंड सेपरेटली द व्हॅल्यू ऑफ x minus y by x and then we'll substitute here. तर पहा कुठून आपण हे फाइंड करू शकतो का. x minus y व्हॅल्यू can be written as y into log x ना. y into log x. So if we write x minus y value as y into log x. Okay, तर इथे काय होतं पहा आता,
instead of x minus y, I'm writing y into log x. Just divide by this is x, okay, x as it is, into 1 plus log x. Okay, so almost format आला है log x as it, okay, 1 plus log x, इथे square है, इथे नहीं है, y by x is unknown here, sorry, unwanted here. y by x इथे unwanted आहे. आता आपण चेक करूया की y by x ला आपण काही करू शकतो का. तर पाल y by x ला आपण काही फाइंड करू शकतो का व्हॅल्यू. So if we write here y into log x minus y इथे येईल plus y can be written as x here. Okay, so y common 1 plus log x, y common 1 plus log x can be written as x here. So we need to find value of y by x, na? So y by x can be written as, okay, y by x can be written as 1 by 1 plus log x here. Okay, that means y by x value is nothing but 1 by 1 plus log x here. Okay, so ultimately आपण prove केलं ते पहा, log x divided by 1 plus log x into 1 plus log x is nothing but 1 plus log x whole square. So हे त्याचं proof आहे. Seventh subtype पहाल, y is equal to under root of cos x plus under root of cos x plus under root of cos x. असंच कंटिन्यू होत जाईल अप टू इन्फायनाइट टर्म. इन्फायनाइट टर्म्स पर्यंत होत जाईल, म्हणजे एंड पर्यंत हे आपल्याला असंच लिहित जायचं. इफ यू स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला जर कमी इथे स्क्वेअर केलं, पहा क्वेश्चन ॲज इट इज मी स्क्वेअर केला. Okay, that means y square can be written as square and this under root will get cancelled. So this cos x plus परत आता हे कंटिन्यू चालत राहील, अंडर रूट ऑफ cos x प्लस अगेन अंडर रूट ऑफ cos x, ओके, प्लस अगेन अंडर रूट ऑफ cos x, असंच कंटिन्यू चालत राहणार. बट वी नो दॅट अंडर रूट cos x its value is nothing but y, ना. That means y square is nothing but cos x plus y. Now we need to find value of dy by dx. So just differentiate, no. So y square derivative is 2y into dy by dx. Okay? X raised to n, x square derivative is 2x. But this is not x, dummy x. So multiply by derivative of dummy x. So y derivative is dy by dx. That is equal to cos x derivative is minus sin x here. Okay. And then finally y derivative is dy by dx. Y derivative काय असणार आहे? dy by dx. आता मी काय करतोय पहा, मायनस साइन एक्स या साइडला शिफ्ट करतोय. सो इट विल बिकम प्लस साइन एक्स अँड दॅट इज इक्वल टू dy by dx. आणि हा त्या साइडला जाऊन मायनस ऑफ 2y इंटू dy by dx बनेल. Okay, that means sin x is nothing but dy by dx common. हे पहा, dy by dx common. 1 minus 2y ना? 1 minus 2y ना? So what is the value of dy by dx? Sin x by 1 minus 2y. Okay, so value of dy by dx is sin x by 1 minus of 2y. तर हा dy by dx चा असा व्हॅल्यू येईल. सबटाइप 8 पहाल, ऑलमोस्ट सिमिलर काइंड ऑफ सम आहे. y मेन्शन करतोय मी, डायरेक्टली स्क्वेअर करून टाकतो. आता फर्स्ट स्टेप मध्येच मी स्क्वेअर करतोय. पहा काय, अंडर रूट ऑफ log x plus under root of log x plus again under root of log x असंच कंटिन्यू होत जाणार आहे इन्फिनिटी पर्यंत. जस्ट स्क्वेअर करायचं आपल्याला, दोन्ही साइडला आपण स्क्वेअर करतोय. नाउ दिस स्क्वेअर अँड दिस अंडर रूट इट विल गेट कॅन्सल हियर. दॅट मीन्स y स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज log x प्लस पार अंडर रूट log x अंडर रूट log x अंडर रूट log x अंडर रूट log x अप टू इन्फिनिटी. ओके, दिस इज नथिंग बट y ना. सो हाच तर एक्झॅक्टली y आहे. नाउ डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स आपल्याला काय फाइंड करायचं पहा, वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ dy by dx हियर. y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2y इंटू dy by dx. पहा काय, y स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह असतो दॅट इज 2y. Considering this as dummy x square derivative is 2x into derivative of that dummy x, that is dy by dx. That is equal to log x derivative is nothing but 1 by x and plus y derivative is again dy by dx. तर पाहाल 2y dy by dx minus of dy by dx. Okay, minus of dy by dx. This is nothing but 1 by x here. तर आता dy by dx जर का कॉमन केलं पहा, dy by dx कॉमन केला, so this is 2y minus of 1 that is equal to 1 divided by x. That means value of dy by dx is nothing but 1 by x 2y minus of 1. So value of dy by dx is nothing but 1 by x 2y minus of 1. 2y minus of 1. So this is the value of dy by dx here. Subtype number 9 pahal, y is given as x raised to now x raised to up to infinity. X raised to up to infinity. This is nothing but y na.
सो हा जो काही आहे ना, हा x raised to x raised to x raised to up to infinity, this is nothing but y here. Okay, so y is nothing but x raised to power y. Y is nothing but x raised to power y here. So function raised to function असेल, function raised to function असेल तर logarithmic differentiation करतो. So I'm just taking log here, so log y can be written as log of x raised to power y here. So थोडंसं simplify करूया पहा. Log y can be written as, हा y इथे येईल ना, so can be written as y into log x here, y into log x. So आता differentiate करूया आपण. Log y derivative can be written as 1 by y into dy by dx. Okay? Log y derivative is 1 by y into dy by dx, that is equal to, this is u into v, this is u into v. So u as it is, log x derivative is 1 by x, okay, plus log x as it is, log x as it is, v as it is, y derivative is nothing but dy by dx. Y derivative is nothing but dy by dx. तर आता आपल्याला काय करायला लागेल पहा, dy by dx x side. So 1 by y dy by dx, okay, minus of log x into dy by dx can be written as y by x, y by x. So इथे dy by dx मी जर का कॉमन करें, dy by dx कॉमन, so bracket 1 divided by y minus log x, 1 divided by y minus log x, and this is equal to y by x, and this is equal to y divided by x here. तर पहा आपण सिम्प्लिफाय करूया. मी y इथे करतोय, okay, so this is minus, so y I'm just writing y here, okay, cross multiplication करतोय and whole divided by y here. So y into y, it will become y square, that means dy by dx can be written as y square, y into y, y square, divided by, this is x, x as it is mention करतोय, आणि हा जो काही ब्रॅकेट आहे ना तो तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे, that means 1 minus of y into log x, 1 minus of y into log x, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं पहा. dy by dx व्हॅल्यू इज y square x 1 minus log, okay, this is y log x, पण आपल्याला पाहिजे log y, this is y log x, but आपल्याला पाहिजे log y. तर आता यासाठी आपल्याला काय करायला लागेल पहा, हा स्टेप रेफर करायला लागेल. y log x is nothing but log y ना. सो नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करतोय पहा, dy by dx can be written as y square by x into 1 minus this is log y. y log x is nothing but log y. So as it is mentioned केलेला. So हे exactly match करून जाईल आता. तर पाल e raised to y value it is given as y raised to power x. e raised to y value is given as y raised to power x. Function raised to function है. So clear है, log use करायचं directly, okay? So I'm just taking log here. So log of e raised to y can be written as log of y raised to x. काय बनेल पहा, हा y इथे येईल. So y into log e can be written as x into log y. Okay, x into काय बनेल, log y बनेल तो. And value of log e is nothing but 1. That means y can be written as x into log y. Now we'll just differentiate both of these two sides. So I'm just writing here differentiating both sides. Okay, differentiating both sides. Y derivative can be written as dy by dx, and that is equal to, hey, u into v, u into v. U as it is, log y derivative is 1 by y into dy by dx, plus log y as it is, x derivative can be written as 1 here. Okay, that means dy by dx can be written as x by y, again dy by dx, and plus log y. So dy by dx x side ला पाहिजे आपल्याला. Okay, so dy by dx minus of x by y dy by dx is nothing but log y here. So dy by dx common करतोय पहा मी, dy by dx common, so 1 minus x by y is nothing but log y here. Okay, that means dy by dx common. Okay, so y minus of x divided by y is nothing but log y here. That means value of dy by dx can be written as y into log y, divided by y minus of x. तर हे आपलं dy by dx चं व्हॅल्यू असणार. पण क्वेश्चन मध्ये पाल फॉर्मॅट थोडंसं चेंज केलेलं त्यांनी. log y होल स्क्वेअर डिवाइड बाय log y मायनस ऑफ 1 या फॉर्मॅट मध्ये तो आन्सर आहे. तर काही होऊ शकतं का पाल, if we substitute instead of y, if we substitute x log y, पहा y च्या जागी आपण x log y सबस्टिट्यूट करून टाकूया. instead of y I am substituting x into log y. So dy by dx instead of y x into log y. Okay, again this is log y. Okay, whole divided by, instead of y x into log y minus of instead of x I'm just writing x here.
So dy by dx is equal to पहा x log y into log y is nothing but log y whole square divided by x common, so this is nothing but log y minus of 1 ना, so x cancel बनून जाईल. तर पहा बरं आता फॉर्मॅट मॅच करतो तो dy by dx can be written as log y whole square divided by log y minus of 1 okay.